नमस्कार मित्रांनो, आज आपण घरच्या घरी गावरान पद्धतीने अंड्याची रश्श्याची भाजी बनवणार आहोत. तुम्ही देखील अशी झणझणीत गावरान पद्धतीने अंड्याची भाजी बनवू शकता, जी की खूपच चवदार झाली होती. कशा पद्धतीने बनवायची आहे, त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला आपल्याला अंडे घ्यायचे आहेत. आमच्याकडे गावरान अंडे नव्हते, म्हणून आपण दुकानातीलच अंडे घेतले. त्यानंतर त्याला आपल्याला उकळायला टाकायचं आहे, जेणेकरून अंडे बॉईल करून घ्यायचे आहेत. बॉईल होण्यासाठी थोडा वेळ लागतो, तर अशा पद्धतीने आपण पाणी अगोदर गरम करायला ठेवलं तरी चालते. आणि त्यानंतर त्यासाठी लागणारं जे काही साहित्य आहे ते बनवायचं आहे. पण अंडे टाकल्यानंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडं मीठ घालायचं आहे, जेणेकरून अंड्याचे जे वरचे साल्ट राहतात ते काढण्यासाठी सोपे जातात. अंडे उकडायला बराचसा वेळ लागतो, त्यामुळे आपण काय करायचे, ज्या गंजामध्ये आपण अंडे उकडायला टाकलेले आहे त्याच्यावर चांगल्या पद्धतीने झाकणी झाकून घ्यायची आहे, जेणेकरून अंडे लवकरात लवकर उकडतील. त्यानंतर आपण आता भाजीसाठी लागणारं साहित्य तयार करणार आहोत. आपल्याला 2 कांदे, 2 टोमॅटो, त्यानंतर अद्रक, सोबतच संबार, ज्याला तुम्ही कोथिंबीर असे म्हणता, आणि लसूण, हे सर्व तयार करून घ्यायचे आहे. लसूण सोलून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कांदे कापून घ्यायचे आहे. चांगल्या पद्धतीनं आपण बारीक कांदे कापून घेणार आहोत. आपले कांदे कापून झालेले आहेत. आता आपण उर्वरित राहिलेलं साहित्य सुद्धा बारीक करून घेणार आहोत, ज्यामध्ये टोमॅटो आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. टोमॅटो आपण अगदीच बारीक करावे असं नाही, कारण आपल्याला हे तव्यावरती भाजून घेऊन आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचे आहे. त्यामुळे याच्या फोडी थोड्या मोठ्या राहिल्या तरी चालतील. आता आपण लसूण आणि अद्रक बारीक करून घेतलेलं आहे. चांगल्या पद्धतीनं लसूण अद्रक बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही यासाठी लसूण अद्रक पेस्ट सुद्धा वापरू शकता, पण दुकानातील लसूण अद्रक पेस्ट आम्हाला चांगलं वाटत नाही. आता आपले अंडे उकडलेले आहेत, ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. अंडे चांगल्या पद्धतीनं काढून घेतल्यानंतर त्याला आपल्याला परत एकदा थंड पाणी टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होईल, हे अंडे खूप गरम असतात आणि गरम अंड्याचे आपल्याला जे साल्ट आहे ते काढायसाठी हात जळतात. त्यामुळं आपल्याला ते अंडे थंड पाण्याने झाल्यानंतर आपण हे करू शकतो. आता तुम्ही पाहू शकता, आमची जी साक्षी होती ती बाहेर खेळायला गेली होती, पण तिला जसं हे अंडे दिसले तशी ती जवळ येऊन बसली आणि आईला त्यांनी आग्रह केला की मला खाण्यासाठी अंडे दे. आणि तिला अंडे खायला खूप आवडते आणि लहान मुलांना तुम्हाला माहीत आहे अंडे खायला आवडते. तर आमच्या धन्नूनी तोपर्यंत अंड्याचे सर्व साल्ट काढून घेतले. मी पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्व अंडे फोडून अंड्याचे साल्ट बाजूला काढून घ्यायचे आहे. खूप छान असे अंडे दिसत आहे. आता साक्षीने अंडे खायला मागितल्यानंतर एक अंडू त्याच्यावरती मीठ टाकून आमच्या धन्नूनी साक्षीला दिलं आणि ती आता त्या खाण्यामध्ये दंग झाली. खूप गोड लागतं असं ती साक्षी म्हणत आहे. आता आपण अंड्याला काप द्यायचे आहे, जेणेकरून ज्या वेळेला आपण हे अंडे ग्रेव्हीमध्ये टाकणार आहोत, तर त्यामुळे ग्रेव्ही त्या अंड्यामध्ये चांगल्या पद्धतीने मिक्स होईल. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, थोडं तव्यावरती तेल टाकून कांदे आणि टोमॅटो भाजून घ्यायचे आहे, जेणेकरून त्याची आपल्याला ग्रेव्ही बनवता येईल. आता कांदे आणि टोमॅटो आपण चांगल्या पद्धतीने तव्यावरती भाजून घेतलेले आहे. आता सर्वच्या सर्व गोष्टी आपल्या तयार झालेल्या आहेत. फक्त आपल्याला आता कांदे आणि टोमॅटोची ग्रेव्ही बनवण्यासाठी ते मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. तुमच्याकडे पाटा असेल तर पाट्यावर देखील तुम्ही ते बारीक करू शकता. याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर ते मिक्सरमधून निघायला
सोपं जाते. अशा पद्धतीने आता तुम्ही पाहू शकता मिक्सरमधून काढल्यानंतर आपल्याला अंड्याच्या भाजीमध्ये रश्श्यामध्ये टाकण्यासाठी जी ग्रेव्ही आहे, ज्यामुळे आपला रस्सा हा घट्ट होणार आहे, पातळ होणार नाही. आता फोडणी आपल्याला द्यायची आहे, तर त्यासाठी आपल्याला कढईमध्ये पहिले तेल घालून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये जिरं सोडायचं आहे आणि जिरं थोडं छान भाजल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण अद्रक जे आहे ते आपल्याला टाकून चांगल्या पद्धतीने त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण मसाला आणि इतर साहित्य जे आहे, धनिया पावडर, मिरची पावडर, हे आपल्याला आपल्या भाजीला लागते एवढे घ्यायचे आहे. मिरची जर तुम्हाला तिखट आवडत असेल जास्त तर तुम्ही मिरची जास्त घेऊ शकता, लाल मिरची. आता अशा पद्धतीने आपल्याला पालटून घ्यायचं आहे आपलं अद्रक लसूण, जेणेकरून चांगल्या पद्धतीने ते फ्राय होईल. आता यामध्ये आपल्याला जे काही मसाले आहेत ते टाकायचे आहे आणि त्याला चांगल्या पद्धतीने परतून घेतल्यानंतर आणि थोडेफार ते चांगले शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो आणि कांद्याची जी ग्रेव्ही बनवली ती आपल्याला चांगल्या पद्धतीने टाकून त्याला कलर येईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचे आहे. आता तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं थोडा वेळ आपल्याला ते आता झाकून ठेवायचं आहे. आणि आपल्याला जर काही थोडं पातळ भाजी बनवायची असेल तर ते त्याच्यावरती गरम पाणी ठेवायचं आहे आणि काही वेळानंतर आपल्याला हेच गरम पाणी आपल्याला त्या बनवलेल्या ग्रेव्हीमध्ये सोडायचं आहे. या ग्रेव्हीमध्येच आपल्याला अंडे घालून घ्यायचे आहेत आणि त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून या अंड्यामध्ये आपण जे काप दिलेले आहे त्या कापामध्ये हे मसाले चांगल्या पद्धतीने मिक्स होतील आणि आपल्या अंड्याला चांगली चव येईल. आता आपल्याला पाहिजे तेवढं पाणी त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे, जेणेकरून ते जास्त पातळ होणार नाही आणि जास्त घट्टही होणार नाही. अशा पद्धतीचे पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि यानंतर याला थोडंफार आपल्याला झाकून घ्यायचं आहे, झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून ते चांगल्या पद्धतीने मिक्स होईल. आता थोड्या वेळ झाकून ठेवायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला उकळी फुटलेली आहे. तोपर्यंत आमच्या धनूंनी भाकरी बनवून घेतल्या आणि ही पाहू शकता गावरान पद्धतीने अंड्याची रश्श्याची भाजी बनवलेली आहे. जशा पद्धतीने ही भाजी दिसत आहे तशाच पद्धतीचा याचा सेंट देखील सुटलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं रश्श्याची अंड्याची भाजी आमच्या धनूनं बनवलेली आहे.